नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शोभा मॅथ क्लास चॅनलमध्ये। आपण गेल्या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वीच्या पूर्णांकामधील बेरीज पाहिली आहे आणि वजाबाकी पाहिली आहे, धन ऋण संख्या पाहिली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज आणि वजाबाकी पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। ती पण कशी पाहणार आहे तर बेरीज एक धन संख्या आणि एक ऋण संख्या असणारी बेरीज वजाबाकी पूर्णांकाची पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम बेरीज समजून घेऊया। जेव्हा एक धन आणि एक ऋण संख्या असते तेव्हा पहिली पायरी अशी करायची की ज्या संख्येची किंमत मोठी आहे तिचे चिन्ह उत्तराला द्यायचे। चला उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया। उदाहरण क्रमांक 1 कंसामध्ये +8 अधिक ऋण 3 कंसात। तर अधिक अधिक हे मायनस होते, म्हणून कसं करायचं, 8 - 3 बरोबर 5 आणि मोठी संख्या धन 8 आहे म्हणून 5 हे उत्तर धन आले। तर अशाच एक पुढील उदाहरण आपण पाहू। उदाहरण क्रमांक 2 +6 अधिक -10। तर याचे अधिक अधिक मायनस होते। 10 ही मोठी संख्या आहे आणि ती ऋण आहे, म्हणून ते कसे सोडवायचे उदाहरण आपण पाहूया। 10 - 6 बरोबर उत्तर आले 4 आणि 10 हे ऋण आहे म्हणून ती 10 ही मोठी संख्या आहे म्हणून तिचे ऋण चिन्ह उत्तराला द्यायचे। हे झाले पूर्णांकामधील एक संख्या धन आणि एक संख्या ऋण असतानाची बेरीज। आता आपण एक संख्या धन आणि एक संख्या ऋण असतानाची वजाबाकी पाहूया। तर वजाबाकीमध्ये काय नियम असतो, वजाबाकीचे बेरजेमध्ये रूपांतर करा, म्हणजे दुसऱ्या संख्येचे चिन्ह बदला आणि नंतर बेरीज करा। चला तर उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया। उदाहरण क्रमांक 1 +8 - 3 जे ऋण 3 ऋणाचे धन होते म्हणून ऋणाचे धन होते म्हणून वजा वजा अधिक होणार, म्हणून +8 अधिक 3 बरोबर 8 अधिक 3 किती आले तर 11 आले। आणि 8 आणि 3 हे 8 ही मोठी संख्या आहे आणि ती धन आहे म्हणून ती धनच राहणार। उदाहरण क्रमांक 2 +6 अधिक 10। आता इथे धनाचे ऋण होते म्हणजे वजाबाकीचे बेरजेमध्ये रूपांतर करा। नियम, एखाद्या संख्येची वजाबाकी त्या संख्येच्या विरुद्ध चिन्हाच्या संख्येची बेरीज, म्हणून अधिक अधिक हे ऋण होते म्हणून अधिक 10 बरोबर +6 अधिक -10 ते चिन्ह बदलायचे, ऋणचे धन करायचे, बरोबर उत्तर येते 10 ही मोठी संख्या आहे आणि तिला ऋण चिन्ह आहे म्हणून वजाबाकी करायची, म्हणून 6 - 10 बरोबर -4 आणि 10 ही मोठी संख्या आहे आणि तिला ऋण चिन्ह आहे म्हणून आपल्या उत्तराला ते चिन्ह द्यायचे। सोपे स्पष्टीकरण, तुमच्याकडे 6 रुपये आहेत, धन 6 रुपये आहेत आणि
10 रुपये द्यायचे आहेत. मग 6 रुपये दिल्यानंतर अजून किती रुपये तुमच्याकडे द्यायचे राहतील? तर देणं आहे म्हणून ऋण 4 येते. तर आज मी काही उदाहरण सरावासाठी देणार आहेत. ह्याची उत्तरे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. +12 अधिक ऋण 5 बरोबर किती? उदाहरण 1. उदाहरण क्रमांक 2. +15 वजा +9 बरोबर किती? याची उत्तरे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये पूर्णांकाची गुणाकार आणि भागाकार पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.